विरारजवळील अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याजवळ मुद्देमाल जप्त केलेल्या वाहनांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे। ही घटना सोमवारी सकाळी 8च्या सुमारास घडली असून या आगीत 12 चारचाकी वाहने जळून खाक झाली। विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा सागरी पोलीस ठाणे आहे। विविध गुन्ह्यांत आणि अपघातावेळी जप्त करण्यात आलेली वाहने पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस उभी करून ठेवली होती। सोमवारी सकाळच्या सुमारास अचानकपणे वाहनांना आग लागली। वाहनांच्या टायरने अधिक पेट घेतल्याने आगीची तीव्रता अधिक वाढली होती। या घटनेची माहिती वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी दाखल होत त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले। यावेळी 2 अग्निबंब घटनास्थळी दाखल झाले होते। या आगीत गुन्ह्यात व अपघातात जप्त केलेली 12 चारचाकी वाहने जळून खाक झाली। या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसून वाहनांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे। आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याचे कारण समजू शकले नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे। प्रताप घरात तेजस पाटील, मनीष सातवे, स्वप्नील पाटील व त्यांच्या पथकाने ही आग आटोक्यात आणली। मी सौ ज्योती अशोक कुडू, माजी पंचायत समिती सदस्य, तालुका वसई अर्नाळा। आजची जी घटना आहे ती सकाळी 7:30ची घटना आहे। 7:30 नंतर तिकडे आग लागली। आग अगोदर छोटी होती, ती लागता लागता ती मोठी झाली आणि जसं गाड्या जळणं चालू झालं तर आमच्या स्थानिक राहणारा तिकडचा रहिवासी आहे राकेश मोरे, त्यांनी मला सूचना दिली की मॅडम आपल्या इथे आग लागलेली आहे अर्नाळा सागरी पोलीस स्टेशनच्या मागच्या हद्दीत, जिथे गाड्या सगळ्या उभ्या केल्या जातात। तर मी त्वरित मग तसंच आपल्या अग्निशामक दल विरार वेस्टला फोन केला। तिथे तेजस नावाचा मुलगा होता, तेजसला सांगितलं असं झालं आहे। तेजस बोलला मॅडम आम्ही त्वरित निघतो आणि घटनास्थळी पोचतो। माझी म्हणजे आता आमचा अर्नाळा आणि विरार जवळजवळ 10 किलोमीटर अंतर आहे आणि 10 किलोमीटर अंतरामध्ये जर अशा काही घटना घडत असतील तर अशा घटनांसाठी आम्हाला आमच्या जवळ पण एखादा अग्निशामक दलाचं जर ऑफिस झालं तर आम्हाला खूप चांगलं होईल, सोयीचं होईल। कारण की आमचा जो एरिया आहे तो दाटीचा आहे। विरारवरून गाडी इथे येईपर्यंत पण जास्त वेळ नाही लागत, परंतु जर जवळ असेल तर ते एकदम त्वरित होऊ शकतं की ज्याचा आम्हाला खूप चांगला लाभ घेता येईल। अभी कंपाउंड बनने आ रहे। आके दिखा दो और जो कार्ड और सब खाना खा रहे हैं। अच्छा हाँ यहाँ थोड़ा दिख 5-6 आदमी लाया है, अभी उनको पकड़ चालू है।